नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपाली देवरवणी। आज इयत्ता 10वी राज्यशास्त्र या विषयाबद्दल आपल्याला माहिती पाहायचा आहे। तर प्रकरण 14 आहे राजकीय व सामाजिक चळवळी। ह्या पाठाबद्दल आपण माहिती पाहू। एका स्थानिक वर्तमानपत्रातील बातमी इथं वर दिलेले आहेत। बालविवाह विरोधीच्या चळवळीला बरेच यश आले असून बालविवाहाच्या प्रमाणात सुमारे काय झालेलं आताच्या प्रमाणात काळात म्हणजे 50% घट झाली आहे। या चळवळीतील कार्यकर्त्यांनी खूप सजगपणे काम केले। हे एक वर्तमानपत्रातील बातमी आहे। हुंडा विरोधी चळवळीच्या कार्यकर्त्यांनीही त्यांना मदत केली। याच परिसरात आता कुपोषणाविरोधी मोहीम हाती घेणे आवश्यक आहे, कारण गरिबी व कुपोषण या आणखी दखल घेण्याजोग्या समस्या आहेत। अशा प्रकारे बातमी इथे दिलेल्या आहेत। वर्तमानपत्रातल्या या बातमीत चळवळीचा उल्लेख आहे का, त्याचा अर्थ तुम्ही सांगू शकता का? नक्कीच, कारण काय बालविवाह विरोधी चळवळ सांगू शकतो, हुंडा विरोधी चळवळ सांगू शकतो किंवा कुपोषण विरोधी चळवळ सुद्धा आपण सांगू शकतो। तर मागील पाठात आपण काय पाहिलेलं होतं, राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षांविषयी जाणून घेतलेलं होतं। राजकीय पक्ष सत्तेच्या स्पर्धेत व निवडणुका जिंकून ते सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात। म्हणजे राजकीय पक्षांची भूमिका सर्वसमावेशक स्वरूपाची असते। त्यांना कोणत्या तरी एकाच प्रश्नावर लक्ष केंद्रित करून चालत नाही। सार्वजनिक स्वच्छतेपासून ते अवकाश संशोधनापर्यंतच्या सर्व बाबींचा त्यांना राष्ट्रीय भूमिकेतून विचार करून निर्णय घ्यावा लागतो। म्हणजे समाजातल्या सर्व समाज घटकांच्या समस्यांसाठी राजकीय पक्षांकडे काही कार्यक्रम असावा लागतो। शेतकरी, कामगार, उद्योजक, महिला, युवा वर्ग, ज्येष्ठ व्यक्ती अशा सर्वांचा विचार करून राजकीय पक्ष धोरणे ठरवतात। चळवळी का या मुद्द्याविषयी आपण माहिती पाहू। चळवळी का? समाजातल्या सर्वच व्यक्तींना राजकीय पक्षात सहभागी होऊन सार्वजनिक हितासाठी काही करणे शक्य असतेच असे नाही। म्हणजे काही लोक एखाद्याच प्रश्नावर लक्ष केंद्रित करून त्या प्रश्नाचा पाठपुरावा करतात। त्यांच्या निराकरणासाठी लोकांना संघटित करून शासनावर एखादी कृती करण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न करतात। म्हणजे सातत्याने कृतीशील राहून त्या समस्येबाबत जनमत तयार करून राजकीय पक्ष व सरकारवर दबाव आणण्याचे काम केले जाते। या सामूहिक कृतींना चळवळ असे म्हणतात। सामूहिक कृती हा चळवळीचा काय आहे? गाभा असतो। लोकशाहीमध्ये चळवळींना फार महत्त्व असते। चळवळीतून अनेक सार्वजनिक प्रश्न चर्चेत येतात। शासनाला त्या प्रश्नांची दखल घ्यावी लागते। चळवळीतील नेते व कार्यकर्ते शासनाला त्या प्रश्नाच्या संदर्भात आवश्यक ती सर्व माहिती पुरवतात। धोरण आखताना अशा माहितीचा शासनाला उपयोग होतो। शासनाच्या काही निर्णयाला अथवा धोरणांना विरोध करण्यासाठी ही चळवळी उभ्या केल्या जातात। निषेध अथवा प्रतिकार करण्याचा हक्क म्हणा, हा लोकशाहीतील एक महत्त्वाचा हक्क आहे, परंतु तो अत्यंत संयमाने व जबाबदारीने वापरला पाहिजे। त्यानंतरचं आहे चळवळ म्हणजे नेमकं काय? चळवळ म्हणजे काय? चळवळ ही एक सामूहिक कृती असते। त्यात अनेक लोकांचा सक्रिय सहभाग अपेक्षित असतो। म्हणजे चळवळ हे लोकांचे विशिष्ट प्रश्नाभोवती निर्माण झालेले संघटन असते। उदाहरण म्हणजे प्रदूषण हा एकच प्रश्न घेऊन चळवळ उभी राहू शकते। दुसरा, चळवळीसमोर एखादा निश्चित सार्वजनिक हेतू अथवा प्रश्न असतो। भ्रष्टाचार विरोधी चळवळीचा हेतू भ्रष्टाचार नष्ट करण्याचा असतो। चळवळीला नेतृत्व असते। नेतृत्वामुळे चळवळ क्रियाशील राहते। चळवळीचा हेतू, कार्यक्रम, आंदोलनात्मक पवित्रा याविषयी निर्णय घेता येतात। खंबीर नेतृत्व असेल तर चळवळ परिणामकारक होते। चळवळीच्या संघटना असतात। संघटनांशिवाय चळवळींना सातत्याने प्रश्नांचा पाठपुरावा करता येत नाही। उदाहरण म्हणजे शेतकऱ्यांच्या चळवळीसाठी शेतकरी संघटना काम करते। कोणत्याही चळवळीला जनतेचा पाठिंबा आवश्यक असतो। चळवळ ज्या प्रश्नाभोवती निर्माण झाली आहे तो प्रश्न जनतेला आपला वाटला पाहिजे। त्यासाठी निश्चित कार्यक्रम ठरवून त्या आधारे चळवळी जन्मताला आकार देण्याचा प्रयत्न करतात। अशा प्रकारे चळवळीबद्दल आपण माहिती पाहिलो। आता आपण तुम्हाला माहित आहे का मध्ये काही ॲडिशनल माहिती पाहणार आहोत। तर सार्वजनिक प्रश्न केवळ सामाजिक क्षेत्रातले असतात असे नव्हे, तर ते समाजाच्या कोणत्याही क्षेत्रातून निर्माण होऊ शकतात। म्हणजे समाज सुधारण्यासाठी आपल्या देशात आणि विशेषतः महाराष्ट्रात अनेक चळवळी उभ्या राहिल्या व त्यातून समाज आधुनिक होण्यास सुरुवात झाली। म्हणजे आपला स्वातंत्र्यासाठीचा लढा ही सुद्धा एक सामाजिक चळवळच होती। राजकीय व आर्थिक चळवळीतून नागरिकांच्या हक्कांचे जतन, मताधिकार, किमान वेतन, आर्थिक सुरक्षितता असे प्रश्न हाताळले जातात। स्वदेशी ही एक महत्त्वाची आर्थिक चळवळ आहे। आता आपण भारतातील प्रमुख चळवळी पाहणार आहोत। प्रमुख चळवळींमध्ये पहिला आहे आदिवासी चळवळ। भारतातील प्रमुख चळवळींमध्ये पहिला आहे आदिवासी चळवळ।
स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांनी आदिवासींच्या जंगल संपत्तीवर उदरनिर्वाह करण्याचा हक्कावर गदा आणली. म्हणजे छोटा नागपूर परिसरातील कोलाम म्हणा, ओडिसातील गोंड, महाराष्ट्रातील कोळी, भिल्ल, रामोशी, बिहारमधील संताळ, मुंडा आदिवासींनी मोठ्या प्रमाणात उठाव केला. म्हणजे तेव्हापासून आदिवासीचा संघर्ष चालू आहे. त्यातील प्रमुख प्रश्न म्हणजे त्यांचा वनावरील अधिकार नाकारला जातो. आदिवासी चळवळीचा प्रमुख मागणी म्हणजे आदिवासीचे वनावरील अधिकार मान्य करावेत, वनातील उत्पादने गोळा करण्याचा आणि वन जमिनीवर लागवड करण्याचा अधिकार त्यांना मिळावा. त्यानंतरच आहे भारतातील शेतकरी चळवळ. भारतातील शेतकरी चळवळ ही एक अत्यंत महत्त्वाची चळवळ आहे. ब्रिटिशांच्या राजवटीत वसाहती काळातील सरकारच्या शेतीविरोधी धोरणामुळे शेतकरी संघटित होऊ लागले. बारडोली, चंपारण, खोतीचा प्रश्न या शेतकऱ्यांच्या चळवळीविषयी तुम्हाला माहीत असेलच. शिवाय चळवळीच्या प्रेरणा महात्मा फुले, न्यायमूर्ती रानडे आणि महात्मा गांधी यांच्या विचारमंथनातून घेतल्या जातात. शेतीविषयक काही सुधारणांमुळे, उदाहरण म्हणजे कुळ कायदा, कसे त्याची जमीन इत्यादी, शेतकरी चळवळ संत राहिली. हरित क्रांतीनंतर मात्र शेतकरी चळवळ अधिक क्रियाशील आणि परिणामकारक होऊ लागली. शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी हरित क्रांती करण्यात आली, परंतु त्याचा गरीब शेतकऱ्यांना फायदा झाला नाही. शेतकऱ्यांमध्ये गरीब आणि श्रीमंत असे वर्ग निर्माण झाले. त्यांच्यातील असंतोष वाढला व शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सुरुवात झाली. तर शेतमालाला योग्य भाव मिळाला, शेतीला उद्योगाचा दर्जा मिळावा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी स्वीकाराव्यात, कर्जमाफी म्हणा, कर्जमुक्ती आणि राष्ट्रीय शेतीविषयक धोरण या शेतकरी संघटनांच्या प्रमुख मागण्या आहेत. शेतकरी संघटना, भारतीय किसान युनियन, ऑल इंडिया किसान सभा या भारतातील काही महत्त्वाच्या शेतकऱ्यांच्या काय आहेत संघटना आहेत. त्यानंतरचं आहे कामगार चळवळ. बघा, भारतातल्या कामगार चळवळीला औद्योगिकीकरणाची पार्श्वभूमी आहे. म्हणजे 19व्या शतकाच्या उत्तरार्धात भारतात कापड, गिरण्या, रेल्वे कंपन्या ह्यासारख्या उद्योगाची सुरुवात झाली होती. म्हणजे 1899 मध्ये रेल्वेच्या कामगारांनी आपल्या मागण्यांसाठी संप केला. कामगाराचे प्रश्न सोडवण्यासाठी व्यापक संघटना मात्र 1920 मध्ये स्थापन झाली. ती ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस म्हणून ओळखली जाते. स्वातंत्र्योत्तर काळात कामगार चळवळ अधिक प्रभावीपणे काम करू लागली. 1960 आणि 70च्या दशकात कामगार चळवळीची अनेक आंदोलने झाली, परंतु 1980 पासून कामगार चळवळ विखुरली गेली. भारतभर कामगाराचे प्रश्न नव्याने उभे राहत आहेत, कारण जागतिकीकरणाचा परिणाम कामगार चळवळीवर झाला. अस्थिर रोजगार म्हणा, कंत्राटी कामगार म्हणा, आर्थिक असुरक्षितता, कामगार कायद्याचे संरक्षण नसणे, अमर्याद कामाचे तास म्हणा, कामाच्या ठिकाणी असणारी असुरक्षितता, अनारोग्य इत्यादी आजच्या कामगार चळवळीपुढील समस्या आहेत. त्यानंतरचं आहे स्त्री चळवळ. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात स्त्री चळवळीची सुरुवात पुरोगामी पुरुषांच्या पुढाकारांनी झाली. म्हणजे स्त्रियांवर होणारा अन्याय म्हणा, त्यांचे शोषण थांबवून त्यांना सन्मानाने जगता यावे म्हणा आणि सार्वजनिक जीवनात सहभाग घेता यावा यासाठी अनेक सुधारणा चळवळी सुरू झालेल्या होत्या. ईश्वरचंद्र विद्यासागर, राजा राम मोहन राय, महात्मा ज्योतिराव फुले, त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले, महर्षी धोंडो केशव कर्वे, पंडिता रमाबाई रानडे यांच्या पुढाकारामुळे सतीच्या प्रथेला विरोध म्हणा किंवा स्त्रियांना मतदानाचा अधिकार, बालविवाह, विधवा पुनर्विवाह, स्त्री शिक्षण, बालविवाहास विरोध, स्त्रियांना मतदानाचा अधिकार यासारख्या सुधारणा होऊ शकल्या. म्हणजे स्वातंत्र्यानंतर भारताच्या संविधानात स्त्रियांना सर्वच बाबतीत समान हक्क देण्यात आले आहेत. म्हणजे परंतु अनेक क्षेत्रात स्त्रियांना प्रत्यक्षात मात्र समान वागणूक दिली जात नव्हती. स्त्री स्वातंत्र्य हे या काळातील स्त्रियांच्या चळवळीचे उद्दिष्ट होते. या काळातील स्त्रियांची चळवळ प्रामुख्याने माणूस म्हणून दर्जा मिळावा यासाठी होती. स्त्रियांचे स्वातंत्र्य हाही त्यामागील एक उद्देश होता. म्हणजे भारतामध्ये भ्रष्टाचार, जाती व्यवस्थेला विरोध, कट्टर धार्मिकतेला विरोध या समस्यांविरोधात आंदोलने सुरू झाली. या आंदोलनांमध्ये स्त्रिया मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या होत्या. त्यातूनच स्त्रियांना आपल्यावर होणाऱ्या अन्यायाची जाणीव झाली. स्त्रियांच्या पुढाकारांनी स्त्रियांची चळवळ सुरू झाली. भारतातील स्त्री चळवळीचे स्वरूप एकसंध नाही, परंतु स्त्रियांचे आरोग्य, त्यांची सामाजिक सुरक्षितता, त्यांचे आर्थिक स्वावलंबन आणि सक्षमीकरण या मुद्द्यांचा विचार विविध पातळींवर या स्त्री संघटना करताना दिसतात. स्त्रियांचे शिक्षण आणि त्यांना माणूस म्हणून दर्जा व प्रतिष्ठा मिळावी याचा आग्रह हे स्त्री चळवळीसमोरील आजचे आव्हान आहे.
त्यानंतरचं आहे पर्यावरण चळवळ. पर्यावरणाचा ऱ्हास ही आजच्या काळातील एक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील गंभीर समस्या आहे, हे आपण जाणतोच. पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरही अनेक चळवळी सक्रिय आहेत आणि या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय सहकार्यही खूप मोठ्या प्रमाणावर आहे. भारतातही पर्यावरणातील विविध विषयांना प्राधान्य देत अनेक चळवळी सक्रिय आहेत. जैवविविधतेचे संरक्षण म्हणा, पाण्याच्या विविध स्रोतांचे जतन, जंगल आवरण, नद्यांचे प्रदूषण, हरितपट्ट्यांचे संरक्षण, रासायनिक द्रव्यांचा वापर व त्याचे दुष्परिणाम इत्यादी प्रश्न घेऊन चळवळी संघर्ष करत आहेत. त्यानंतरचं आहे ग्राहक चळवळ. 1986 साली ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात आला. त्यानंतर ग्राहक चळवळीचा उदय झाला. या चळवळीचे उद्दिष्ट व्यापक आहे. समाजातील प्रत्येक घटक हा ग्राहक असतो. अर्थव्यवस्थेतील बदलांमुळे तसेच समाजव्यवस्था बदलल्यामुळे ग्राहकांवर परिणाम होतो. याचा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. जसे भेसळ, वस्तूची वाढवलेली किंमत म्हणा, वजन मापातील फसवणूक इत्यादी. अशा प्रकारच्या फसवणुकीपासून ग्राहकाचे संरक्षण करण्यासाठी ग्राहक चळवळ अस्तित्वात आली. चळवळी नागरिकांच्या सार्वजनिक जीवनातील सहभाग वाढवतात. 1980 नंतरच्या चळवळींना नवसामाजिक चळवळी म्हटले जाते, कारण त्यांचे स्वरूप आधीच्या चळवळीपेक्षा काय होते, वेगळे होते. त्या अधिक विषयनिष्ठ होऊ लागल्या. म्हणजेच एकेका विषयाभोवती जन आंदोलन उभे करण्याचे प्रयत्न होऊ लागले. पुढील पाठात आपण लोकशाही समोरील आव्हानाचा विचार करणार आहोत. तर इथे आपला प्रकरण संपतो. अशाच प्रकारे व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील. त्यासाठी तुम्ही बेल आयकॉन प्रेस करा. नमस्कार.